नमस्कार. हाट वाट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत भय्यू महाराजांना. मी जेव्हा त्यांच्याशी बोलतोय त्यावेळेला मोदी सरकारला जवळपास 30 ते 32% कार्यकाल पूर्ण झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा 25% कार्यकाल पूर्ण झालेला आहे. यावर्षी आतापर्यंत म्हणजेच जुलैच्या अखेरपर्यंत जरी पाऊस समाधानकारक म्हणजे सरासरीपेक्षा 4% जास्तच झाला असला तरी यावर्षी दुष्काळ मात्र प्रचंड होता. हा दुष्काळ जेव्हा महाराष्ट्रावर ग्रासलेला होता तेव्हा अनेक स्वयंसेवी संस्थांनी, सामाजिक संस्थांनी पुढे येऊन समाजोपयोगी प्रकल्प उभे केले. त्यात सर्वात अग्रेसर असं नाव होतं ते भय्यू महाराजांच्या सूर्योदय परिवाराचं. शेकडो नव्हे तर हजारो कुटुंबांना दिलासा देण्याचं काम त्यांच्या परिवारामार्फत, त्यांच्या स्वयंसेवकांमार्फत त्यांनी या काळात केलं होतं. मध्यंतरीच्या काळामध्ये निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपर्डीत जो एक अमानुष बलात्कार आणि खुनाचा प्रकार घडला त्यानंतर तिथे सर्वप्रथम धावून गेले ते भय्यू महाराज. तिथे सामाजिक शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांशी सुसंवाद साधला, त्या पीडित कुटुंबाला दिलासा दिला. त्याचबरोबर तिथल्या सुरक्षिततेसाठी मुलींच्या प्रवासासाठी म्हणून त्यांनी काही बसची व्यवस्था देखील करून दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. स्वागत करूया भय्यू महाराजांचं. महाराज, आपलं स्वागत. मध्यंतरीच्या काळात आपण सार्वजनिक जीवनामधून निवृत्ती जाहीर केलेली होती आणि एकूणच सार्वजनिक जीवनाबद्दल एक प्रकारची उदासी आपल्या त्यावेळच्या अनेक दूरध्वनीच्या संभाषणातून पुढे आली होती. आपल्या अनेक वार्ताहर परिषदेमध्ये देखील तशा प्रकारची वक्तव्य झालेली होती. आता कोपर्डीमध्ये आपण जाऊन त्या कुटुंबाला दिलासा दिलात, म्हणजेच एक प्रकारे असं म्हणायचं का की ती उदासी आता दूर झाली, किंबहुना सार्वजनिक जीवनामधून भय्यू महाराजांची निवृत्ती आता मागे घेतली असं म्हणायचं? निवृत्तीचा जे भाग आहे 13 एप्रिल 2016 मध्ये मी पत्रकार परिषदमध्ये ते घोषणा केली होती किंवा बोललो होतो. त्याचं कारण असं होतं की माझ्याकडचे जेवढे संसाधनं होते आणि माझ्याकडे माझी जेवढी क्षमता होती, ताकद होती, त्याप्रमाणे माझ्याच्याने जेवढे कार्य करता आले ते मी केले. पण माझ्यावर पारधींच्या मुलांची जबाबदारी, HIV मुलांच्या जबाबदाऱ्या, जे काही जबाबदाऱ्या माझ्यावर, म्हणजे आता देवदाशांच्या मुलींच्या जबाबदाऱ्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या मुलांचे ज्यांनी आत्महत्याग्रस्त, प्रकल्पग्रस्त, आत्महत्याग्रस्त आणि जे आपदाग्रस्त जे मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत, यांची जी जबाबदारी आहेत, अशा बऱ्याच जबाबदाऱ्या. ते जबाबदारी पुढे कसं पाडायची? कारण आता जी वैचारिक बैठक आहे ती समाजातली खूप बदललेली आहे. बाजारवादाचा सिद्धांत पूर्णपणे समाजसेवेवर, धर्मसेवेवर किंवा राजकीय सेवेवर, प्रत्येक क्षेत्रावर हा बाजारवादाचा पगडा मोठ्या प्रमाणावर दिसतोय. इव्हेंट, ब्रँडिंग, इमेज बिल्डिंग आणि आयडल म्हणून क्रिएट करायचं. संघर्षातून निर्माण झालेली ही आदर्श लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे खरं त्यांना पण म्हणजे जे काही सहकार्य मिळायला पाहिजे ते मिळत नाही. माझं सुदैव आहे की मला एक प्लॅटफॉर्म मिळाला किंवा क्वचित मी म्हणजे अपवाद आहे की मला ज्या पद्धतीने मीडियाने ज्या पद्धतीचं मला सपोर्ट केलं, प्रेम केलं आणि मला त्याप्रमाणे म्हणजे तेवढी ताकद पण जी आहे ते दिली. इतरांना मीडियाचा काय अनुभव येतो मला माहित नाही, पण मला असं वाटतं की चांगले काम करणाऱ्या व्यक्तीला चांगलाच अनुभव येतो आणि मला चांगला अनुभव आहे. म्हणजे मला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळोवेळी जी काही शक्ती किंवा सामर्थ्य म्हणजे जे काही मीडियाकडून सहकार्य झालं ते करण्यात आलेलं आहे. मी म्हणजे त्यासाठी त्यांना म्हणजे त्यांचा आभारी आणि धन्यवाद देतो. म्हणजे अंतःकरणापासून निव्वळ म्हणजे तारीफ करण्यासाठी नाही, पहिली गोष्ट. दुसरं, मी ज्यांना मानतो, माझी आईंनी मला एक दिवस बोलवलं आणि सांगितलं हे काय केलं. जेव्हा मी हे सगळं म्हणजे जेव्हा हे निवृत्तीची घोषणा केली होती
माझी आई त्यावेळेला आपल्याला कदाचित कल्पना आहे आणि माहिती पण असेल की हॉस्पिटलमध्ये होते आणि अगदी म्हणजे खूप चिंताजनक परिस्थितीत होत्या. आता ते थोडेसे व्यवस्थित झाल्यानंतर मला त्यांनी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं, मग हे सगळं तुम्हाला जर निवृत्तीच घ्यायची होती तर हे सगळं उभं कशाला केलं. आणि मला म्हणजे माझा मुलगा कमजोर आहे आणि अर्ध वाटेतून पळून गेलं. जे लोक आशेच्या नजरेने तुला पाठवत आहेत त्यांना सोडून तुम्ही अर्ध वाटेत जाता, तर हे उभं कशाला केलं होतं. एक, मग जर उभं केलं तर तेवढी ताकदीने उभं राहा. क्या बात. हे आईंचे संपर्क आणि आईंचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय असतं हे मला सांगायची गरज नाही. म्हणजे एक प्रकारे निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या आपल्याला मातृशक्तीने जीवनशक्तीकडे खेचून आणलं. निश्चितपणे आपण आपल्या निवृत्तीचा विरक्तीचा पूर्ण मार्ग सोडून त्याच वेळेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपर्डीत बलात्काराची आणि खुनाची घटना घडली. आपण तिकडे धावून गेलात, त्या कुटुंबाला दिलासा दिला, तिथं बसची सोय करून दिली. परंतु त्याही पेक्षा सुद्धा समाजामध्ये जी तेढ निर्माण झालेली होती, एक अशांतता तिकडे दिसते आहे, त्याच्याबद्दल आपली निरीक्षणं काय आहेत. दोन समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत, त्याबद्दल आपण काय सांगा. नाही, सगळ्यात पहिले तर असं आहे की जे गुन्हेगार असतात त्यांची काही कुठली जात नसते. तर आपल्या संपूर्ण समाजाने दक्षता पाळायला पाहिजे की गुन्हेगारांची जात सांगायला नको. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे पीडित असतात त्यांचीही जात नसते. पीडित ही स्वतः एक जात आहे, तर त्याची पण जात सांगायला नको. जर आपल्याला खरोखरच आपल्या देशाशी प्रेम असेल, आपल्या संस्कृतीशी प्रेम असेल आणि खरोखरच जर आपल्यामध्ये माणुसकी असेल आणि आपल्याला जर त्याचं भांडवल करायचं नसेल तर ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. एक. दुसरं, बस देणं म्हणजे बस दिलं त्यातून काहीतरी फार मोठं काही मी केलंय त्यातला प्रकार नाहीये. फक्त त्या भागामध्ये जे एक तणाव निर्माण झालेलं होतं. दुसरी गोष्ट, एक भीती आमच्या बहिणींमध्ये झालेली होती, त्यांचे आईवडिलांमध्ये पालकांमध्ये झालेली होती, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. शाळेत जाणं बंद केलं होतं. 300च्या जवळपास मुलींचं शाळेला जाणं बंद झालेलं होतं. आणि कुठल्याही तणावाला निवडायचं असेल तर तिथली स्थिती सामान्य करणं गरजेचं आहे. आणि स्थिती सामान्य करण्यासाठी मला योग्य जे म्हणजे मला जे योग्य वाटलं की प्राथमिक स्तरावर जर आपण म्हणजे ह्या लहान बहिणींना आपण जर शाळेत पोचवायला सुरुवात केली आणि त्यांच्या आईबाबांना किंवा त्यांच्या पालकांना जर म्हणजे कुठंतरी एक आत्मविश्वास जागृत झाला, ते सुरक्षिततेचा एक भाव निर्माण झाला किंवा त्यांची भीती जरी संपली आणि वातावरण जर सामान्य झालं तर निवडायला वेळ लागत नाही. मग त्या हिशोबाने मग एवढंच नव्हे तर प्रशासनाला पण थोडंसं सुटकेचा श्वास मिळतो आणि कुठेतरी ते पण म्हणजे योग्य दिशेने कार्य करायला सुरुवात करतात आणि आपल्यालाही त्यांच्यावर नियंत्रण लक्ष ठेवता येतं. दोन प्रश्न निर्माण होतात. एक म्हणजे या संपूर्ण घटनेला जातीय रंग दिला कोणी, स्थानिक गावगुंडांनी का या महाराष्ट्र राज्यातल्या सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी. कारण सध्या कोपर्डी हे महाराष्ट्राचं राजकीय पर्यटन स्थळ बनलेलं आहे. साहेब, कोपर्डी गावातले जी गावकरी मंडळी आहे, तिथले सरपंच, तिथले पोलीस पाटील, एक माणसाला आपण भेटायचं माणुसकीनी, म्हणजे माणुसकी त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. वा, त्यांच्यामधले खूप साधे माणसं आहेत. मला म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला जग पण माहित आहे की नाही हे विचारा जरा. खरोखरच त्यांना काही जग काय आहे ते माहितच नाहीये. म्हणजे त्यांना आणि त्या जग म्हणजे बाहेरच्या जगाशी काही घेणं देणं पण नाहीये. कोण येतंय कोण जातं त्याच्याशी पण त्यांना घेणं देणं नाहीये. राहिली गोष्ट जी पीडित कुटुंब आहे, त्यांची आई तर म्हणजे इतके साधे आहेत. एक बहीण आहे 12वीला आहे ती. भाऊ इतका साधा आहे, वडील इतके साधे आहेत, त्यांना काही माहीतच नाहीये. त्यांना धारा माहीत नाही, त्यांना कलमा माहीत नाही, त्यांना काही सुद्धा माहीत नाही. म्हणजे माझं तरी म्हणजे मत मी त्यांना सगळ्यांना बघितलं आणि म्हणजे सगळ्यांना अनुभव मी घेतलेला आहे.
मी गेलो, काहीच तिथे तणाव नव्हतं, शांती होती. गावकऱ्यांनी, परिसरातल्या लोकांनी व्यवस्थित पद्धतीने सांभाळलं. त्याला चुकीच्या मार्गावर म्हणजे जाऊ न देण्याच्या सगळ्यात मोठा जर हात कोणाचा असेल तर तिथल्या गावकऱ्यांचा आहे, तिथल्या सरपंचाचा आहे, तिथले पोलीस पाटील. मला सांगा गुरुजी, याला जातीय रंग दिला कोणी? कसं असतं, कुठून तरी ठिणकी निघते आणि ते पूर्ण म्हणजे जे आहे पूर्ण जंगलाला, पूर्ण जंगलमध्ये आग लावून टाकते. पूर्ण अभयारण्य जे आहे. आज जेवढे राजकीय नेते तिकडे जाऊन बयानबाजी करतायत, भडकाऊ तिकडे विधानं करतायत, त्यांना फरक पडत नाही. ते सामान्य आहेत, त्यांना माहित आहे त्यांना काय करायचं. ते ठरवलेलं आहे. आम्ही 100 जे आमच्या बहिणी महिला आहेत, परित्यक्ता विधवा महिला, त्यांची निवड केलेली आहे. शाळेच्या बाहेर उभं राहतील. जे मुलं मस्ती करतात त्यांच्या गाडीचा नंबर पासून ते कशाला उभे आहेत त्यांचं इंट्रोगेशन होणार आहे. त्यांचं रेकॉर्ड केलं जाईल. प्रत्येक मुलीला विचारले जाईल की कोणी तिला त्रास देतो. एवढंच नव्हे तर आमची इतकी म्हणजे आमचा एवढा संकल्प आहे की शाळेत नव्हे तर क्लासेसपर्यंत, आणि क्लासेस नव्हे तर संध्याकाळचं ग्राउंडमध्ये आमच्या लहान मुली, आमच्या लहान बहीण खेळताना कोणी वाकडी दृष्टी करू नये, त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहुणी, तेवढी ताकद आम्ही निर्माण करण्याची तिथे एक योजना तयार केली आहे. लोकांकडनं केलेली आहे. त्याच लोकांकडून तिथेच मोटिवेट करायचं. कारण त्यांनी भोगलंय. जे आपले मानणारे लोक असतात ते काही गुलाम आहे का? त्यांना हे कामासाठी लावायचं का? ते दगड फेका, तुम्ही आंदोलन करा, जाळपोळ करा, निवेदन द्या, त्यांना जाऊन निषेध करा, हे करा, ते करा. कशाचा निषेध? तुम्ही हे राष्ट्र तुमचं आहे, कसला निषेध पाहिजे तुम्हाला? हे राष्ट्र तुमचं आहे, समाज तुमचा आहे. तुमच्यात ताकद असायला पाहिजे ना. तुमच्यात ताकद आहे, माझ्यात ताकद आहे, मी फीस करतोय, अजूनही रात्रभर फिरतोय, प्रवास करतोय, अजूनही या, बघू, जे होईल ते बघू. पण आयुष्यात सिक्युरिटी नाही घेणार. गुन्हेगारी मानसिकतेवर उत्तर म्हणून, या गुन्हेगारी मानसिकतेला जरब म्हणून शर्यत सारखे कायदे लागू करावेत अशी मागणी होते. गुन्हेगाराचे हातपाय रांजाच्या पाटलाप्रमाणे 16व्या शतकात जोडले गेले शिवाजीराजांच्या काळात, तसे आता तोडले जावे अशी मागणी होते. आपण ते समर्थन कराल? नाही, शर्यतीचं कायद्यासारखं जर कायदे लागू केले तर मग बगदादीला म्हणजे हे सगळं करायची गरजच लागणार नाही. जे ते करून राहिलं म्हणजे जे त्याची इच्छा ते पूर्णच होते. आपण भारतीय लोक कशामुळे ओळखल्या जातो की आपण वाकत नाही, दबत नाही. वेळ प्रसंगाला आल्यानंतर म्हणजे अफजल खानला कसं वाकवायचं आपण ह्या महाराष्ट्राने दाखवलेलं आहे. म्हणून माझं तरी असं म्हणणं आहे की शर्यसारखे विचार करण्याची वेळ येऊ नये. हे महाराष्ट्रामध्ये आणि ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, या ज्ञानेश्वराच्या आणि तुकारामाच्या संस्कृतीमध्ये तुकाराम आणि ज्ञानेश्वर नुसतं नावानी जर तुम्ही बोलत गेले, छत्रपती शिवाजी आणि भवानी जर नावानी नुसतं बोलत गेले, किंवा फुले शाहू आंबेडकर नुसते नावाने बोलत गेले, तर तुम्हाला म्हणजे ही परिस्थिती म्हणजे समोर येतच राहणार. ह्या जर परिस्थितीला म्हणजे नुसतं नावाने बोलत गेले तर, जर तुम्हाला खरोखरच शर्यत जर का कानूनच जर आणायचं नाहीये तर खरंच छत्रपती शिवराय काय हे लोकांना समजून द्या. खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते हे तुम्ही लोकांना समजा. खरं राजर्षी शाहू महाराज काय होते हे समजून द्या. एवढंच नव्हे तर मुलांना सांगा ना सावित्रीबाई फुले काय होत्या. आपल्या समाजामधली जातीय विषमता दूर व्हावी, त्याला कुठेतरी प्रतिबंध बसावा म्हणून आपल्याकडे दलित अत्याचार विरोधी म्हणजेच अॅट्रॉसिटीचा कायदा पारित करण्यात आला. परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर असं बोललं जातंय की या दलित अत्याचार विरोधी कायद्याचा गैरफायदा घेतला जातोय, त्याचा बागुलबुवा उभा केला जातोय. त्याच्यामुळे गावागावातल्या एका समाजाला टार्गेट करून त्याला उद्ध्वस्त करण्याकरता अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि त्याच्यावरूनच याला पर्याय उभा करा अशी मागणी राजकीय नेते करताना दिसत आहेत.
आपलं या संदर्भातलं निरीक्षण आणि काय मार्ग आहे असं वाटतं? नाही, माझं फार अगदी स्पष्ट मत आहे त्या बाबतीत. जेवढे कायदे आहेत त्या सर्व कायद्यांचा गैरफायदा उचलला जातोय. एक मात्र अॅट्रॉसिटीचं नाही, जेवढे कायदे आहेत समाजामध्ये, जेवढे वाईट कर्म करणारे, चुकीचे काम करणारे, हे सगळी जी माणसं असतात ते मोकाट्याने फिरतात आहे. आणि एखादी छोटीशी चूक करणारा किंवा एखाद दोन म्हणजे गुन्हेगार पकडले जातात, 2-4 गुन्हेगार पकडले जातात. बाकी तर जे पकडले जातात त्यांच्याकडे पैसेच नसतात सुटून यायला. तर माझा तरी स्पष्ट मत आहे की एकंदर म्हणजे आजच्या समाज रचनेचा विचार करून सर्व राजकीय पक्षांनी आणि त्याच्यामध्ये सर्व समाजसेवकांनी आणि प्रत्येक समाजाचे त्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि राजकीय, सामाजिक सेवक, विद्वान व्यक्ती हे सर्वांनी येऊन कुठले कुठले कायदे कामाचे राहिलेत, कुठले कुठले कायदे म्हणजे कामाचे नाही, कुठल्या कायद्याचा गैरफायदा कुठे उचलला जातो आणि कुठल्या कायद्याचा जे आहे उपयोग आहे, ह्याचं सगळ्यात पहिले एक समराईज कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एक वर्डिक्ट सर्वसंमतीने पास करणं गरजेचं आहे, जर हे सगळे स्वतःला भारतीय म्हणतात. अलीकडच्या काळात आपल्यावर अनेकदा हल्ल्यांची मालिका झाली. आपल्या गाडीला अपघात झाला, त्यावर दगडफेक करण्यात आली, आपण जखमी देखील झालात आणि आपल्याला भेट घेण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचे नेते आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत देखील आले. परंतु हे हल्ले नेमके कुणी केले हे समाजासमोर आजपर्यंत आलं नाही. इतक्या महत्वाच्या राजकीय प्रभावळीच्या नेत्यांनी आपल्या बाजूला असून सुद्धा हल्लेखोर सापडू शकत नाहीत. या हल्ल्यांबद्दल काय सांगाल? नाही, मी म्हणजे त्या घटनेला फार गंभीरतेने घेतलं नाही. जिवंत आहे, काम करणार आहे. कोण करताय हल्ला? पण सगळ्यात महत्वाचं असं होतं की आपण जर बघितलं तर त्या पूर्ण वेळेला मी एकही स्टेटमेंट दिलं नाही. आमच्यासारख्या व्यक्तींनी जबाबदारीने वागायला पाहिजे. कारण मी जर त्या वेळेला समोर आलो असतं आणि त्याचं म्हणजे वेगळ्या पद्धतीने जर म्हणजे बोलायचा प्रयत्न केला असता किंवा त्याला वेगळं वळण दिलं असतं, मग काय झालं असतं? परत तेच आंदोलन, परत चक्का जाम झाला असता. मला या गोष्टींमध्ये रस नाही. माझं असं मत आहे स्पष्ट, वो करते जाए जिनको जो करना है, हम वही करेंगे हमको करना है. माझ्यासाठी हे महत्वाचं नाही की माझ्यावर हल्ला झाला की नाही. मला ह्याच्याशी घेणं देणं नाही की समाज काय विचार करतो, की म्हणजे नेमकं कशासाठी झालं, काय झालं. सगळ्यांचे आपले आपले मतं असतात. त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचार करावं. पण आमच्यासारख्या व्यक्तींनी या असल्या गोष्टींना महत्व द्यायला नाही पाहिजे. ह्याच्यातून समाजातला दुरावा निर्माण होतो, एकोपा संपतो, विवादाला म्हणजे उधाण येतो, विपर्यास होतो. ठीक आहे ना, एखादे माझे विचार नाही पटले, एकूणच या सगळ्या प्रकरणाकडे एका क्षमाशील संताच्या वृत्तीनं पाहताय. आपण यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही. तर आपला सगळा जो फोकस आहे तो सकारात्मक आणि समाजाला उपयोगी असे पडणारी जी कामं आहेत त्या कामांवरच आपलं अधिक लक्ष निश्चितपणे झालेलं आहे. निश्चितपणे जे आपले मानणारे लोक असतात ते काही गुलाम आहे का? त्यांना हे कामासाठी लावायचं का? ते दगड फेका, तुम्ही आंदोलन करा, जाळपोळ करा, निवेदन द्या, त्यांना जाऊन निषेध करा, हे करा, ते करा. कशाचा निषेध? तुम्ही हे राष्ट्र तुमचं आहे, कशाला निषेध पाहिजे तुम्हाला? हे राष्ट्र तुमचं आहे, समाज तुमचं आहे. तुमच्यात ताकद असायला पाहिजे ना. तुमच्यात ताकद आहे, माझ्यात ताकद आहे, मी फीस करतोय, अजूनही रात्रभर फिरतोय, प्रवास करतोय, अजूनही या, बघू, जे होईल ते बघू. पण आयुष्यात सिक्युरिटी नाही घेणार शेवट श्वासापर्यंत. जिथे आमच्या माया बहिणींची म्हणजे आबरू आणि म्हणजे कुठेतरी त्यांची इज्जत म्हणजे आणि रिस्पेक्टेबिलिटी म्हणजे आज सुरक्षित नाही आणि ते सोडून आणि आम्ही सिक्युरिटीमध्ये फिरायचं हे आपल्याला जमत नाही. मला मृत्यूचं भय नाही वाटत गुरुजी? नाही, मला मृत्यूचं भय वाटत नाही. मला कुठल्याही गोष्टीचं भय वाटत नाही.
मला कुठल्याही गोष्टीची लालसा पण नाहीये. महाराज म्हणून हे सोडूनही दिलं होतं. जर आपण माहिती काढली तर 11 महिने मी आश्रमही नाही गेलो. भय नाही, अपेक्षा नाही, कोणाकडून कुठलीही लालसा नाही. मी आपल्याला स्पष्ट सांगतो. कोणी मला मदत करायचे हेही मी म्हणजे विचार करत नाही आणि कोणी माझ्याशी सहानुभूती ठेवावी हेही मला पटत नाही. माझं मत स्पष्ट आहे. जर माझ्याशी तुम्ही प्रेम करत असाल तर समाजाशी प्रेम करायला शिका. वा. आणि जे जे समाजाचे समोर आव्हान आहेत त्या आव्हानामध्ये माझ्यासोबत जुडा, कार्य करा. आपण बरंच बदल घडून आणू शकतो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. खेड्यात जन्माला आलो. पूर्ण अभाव होता, म्हणजे संसाधनांचा अभाव. हे खेड्यात जन्माला आल्यानंतर चमत्कार न दाखवता, आडंबर न करता, कुठली माझ्या मागे मंडलेश्वर, महामंडलेश्वर किंवा शंकराचार्याची लेगेसी नाही. आणि एवढंच नव्हे, फॉरेनचा 1 रुपया घेतला नाही, कधी फॉरेनला गेलो नाही आणि घेणारही नाही. माझे जे शेतकरी लोक आहेत त्यांच्याकडून जे मदत मिळते तेवढंच आहे. मेजरली चॅलेंजनी मी सांगतो की माझ्या जे ऑडिट रिपोर्ट्स आहेत, जे काही माझ्याकडे संपत्ती आहे ती मी पहिला महाराज आहे भारताचा ज्यांनी ओपनली डिक्लेअर करून ठेवलेला आहे 1-1 रुपया. तर म्हणून मला भय कुठल्या गोष्टीचं असेल? संपत्तीचं भय नाही. एक मुलगी आहे 5-6 वर्ष, म्हणजे काही वर्षानंतर तिचं लग्न होऊन ती चालली जाईल, काय सुखाचं जीवन जगेल. हुशार आहे, मेहनत करते, आई आहे, 85 वर्षाची आहे. आणि हे आशीर्वाद हेच मोठं बळ आहे. आणि हे शरीर आहे, हा शरीर आहे, हा कधी जाईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणजे एकदा भीम हसलेच होते ना युधिष्ठिरवर. युधिष्ठिरने एक माणसाला सांगितलं, उद्या ये, तुझं मी तुला न्याय करतो. भीम हसले. त्यांनी म्हटलं की काय तुम्ही तर फार म्हणजे श्रेष्ठ झाले, तुम्ही काळ आणि वेळेवर विजय मिळवून घेतली. युधिष्ठिर म्हटले कसे? तर म्हणे म्हणजे तुम्हाला खात्री आहे उद्यापर्यंत तुम्ही ह्याला न्याय देण्यासाठी जिवंत राहणार आणि हा पण न्याय मिळवण्यासाठी जिवंत राहील. तर ज्या गोष्टीचा सगळाच अनिश्चित आहे तर त्याची भीती कशाला असायला पाहिजे? एक आध्यात्मिक जरी आपण या सगळ्याला उत्तर दिलेलं असलं तरी देखील एखाद्या राष्ट्रीय महत्वाच्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल तुमच्या भाविकांमध्ये चिंता असणं स्वाभाविक आहे, म्हणून मी हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. माझं स्पष्ट आता नेत्यांशी हात जोडून विनंती आहे की या देशाच्या तरुणांना माफ करा आणि जातीचं राजकारण बंद करा. पहिली गोष्ट. आणि जातीचं जर राजकारण करायचं असेल तर प्रत्येक जातीकडे जा. मग राहुल गांधींनी कोपर्डीला यायला पाहिजे. एकीकडे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जर म्हणताय, देशची अस्मिता आणि अखंडताचं बोलताय, तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही फक्त देशालाच पुढे ठेवा ना, जातीला का पुढे ठेवताय तुम्ही? आणि जर देशाला सांभाळून घेतलं तर जात सांभाळलं जाईल. आता ही मुलाखत आपण करतोय त्यावेळेला मोदी सरकारची 30% कार्यकाल पूर्ण झालेला आहे. एकूणच या सरकारबद्दल आपलं मत काय? मी हा प्रश्न अशा करता विचारतोय की नरेंद्र मोदी सरकारचा जेव्हा शपथविधी झाला त्यावेळेला जे प्रमुख राष्ट्रीय संत तिकडे आमंत्रित केले होते त्यातलं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रामुख्याने घेतलेलं नाव होतं ते म्हणजे भय्यू महाराज. म्हणून हा प्रश्न विचारतोय. मोदीजींचं एक मी जेवढा माझा त्यांचा संपर्क आलाय आणि म्हणजे त्यांच्याशी जे माझे संबंध आहेत ते जे बोलतात ते करतात. आणि नेमके जर मागच्या 1 वर्षापासून त्यांच्या सातत्याने प्रयत्न हे चालू आहेत की त्यांचे जे विचार आणि त्यांचे जे कार्य आहेत ते म्हणजे शेवटच्या व्यक्तीपर्यंत जायला पाहिजे, जमिनीपर्यंत यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही लोक खूप एफिशियंटली रिझल्ट दिलेत काही लोकांनी. तसं वन पर्यावरण खातं आहे, आदरणीय नितीनजी गडकरींचा विषय आहे. भूपृष्ठ वाहतूक उत्कृष्ट आपण सगळ्यांच्या समोर दिसून येतं. करेक्ट. परत ते महाराष्ट्र, आपल्याला वाटेल की मी महाराष्ट्राचेच लोक मोजवतोय फक्त, पण परत सुरेश प्रभू
म्हणजे घेऊन जाऊन तिथेच येतात. परत आपले जर बघितलं तर आपले मनोहर पर्रिकर, तसे काही क्षेत्रामध्ये तर एवढे चांगले कामं झालेत की ज्याची अपेक्षा सुद्धा नव्हती. आणि अभिमान करण्यासारखे काही कामं म्हणजे काही क्षेत्रामध्ये झालेत. आणि काही क्षेत्र जे आहेत थोडेसे मागे पडलेत. मग त्याच्यामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालय, शैक्षणिक क्षेत्राचं. शिक्षण क्षेत्रामध्ये कधीही वादाची जागा नसते. माझं अगदी स्पष्ट मत आहे. शिक्षण हा वाद मिटवण्यासाठी असतो, वाद निर्माण करण्यासाठी असतो. क्या बात. तो एक मोठा वाद आहे. त्या वादानी उमर खालिद पैदा केला, त्या वादानी कन्हैया कुमार पैदा करून टाकलं. आता 50 वर्ष 60 वर्ष त्यांना आपल्याला झेलावं लागेल परत. ज्यांचे आदर्श मकबूल भट आहेत, ज्यांचे आदर्श जे आहे अफजल गुरु आहेत, अशा विचारधाराच्या लोकांना आपण हे म्हणजे घ्यावं लागतं. एक स्टडी हे करायला पाहिजे होती लोकसभामध्ये आन्सर देताना. काय रोहित बेमुलाचं जी आत्महत्या होती ती पहिली आत्महत्या होती का? हैदराबाद युनिव्हर्सिटी में त्याच्या अगोदर 10 आत्महत्या अजून झालेल्या आहेत वेगवेगळ्या कारणाने. पण म्हणजे नेत्यांचं म्हणजे हेच कळत नाही. रोहित बेमुलासाठी जेव्हा तुम्ही संसद ठप्प करता आणि संसदेमध्ये गदारोळ करता, तर उस्मानाबादमध्ये एक कांबळे दंपती त्याच समाजातला 15 दिवस अन्न नसल्यामुळे आत्महत्या करतो. त्याचे 4 पोरं माझ्याकडून, म्हणजे मी ऍड्रेस सकट देतो आपल्याला. दत्तक घेतला महिन्याचा मूल्य त्याला. तर मग ह्याच्यासाठी राहुल गांधी का नाही आहेत? या कांबळ्यासाठी, ह्या कांबळ्यासाठी, उस्मानाबादच्या कांबळ्यासाठी कन्हैया कुमार का येत नाही? इथे मला आनंद शर्मा का दिसत नाही? माझा प्रश्न खूप वेगळा आहे. माझं स्पष्ट आता नेत्यांशी हात जोडून विनंती आहे की या देशाच्या तरुणांना माफ करा आणि जातीचं राजकारण बंद करा, पहिली गोष्ट. आणि जातीचं जर राजकारण करायचं असेल तर प्रत्येक जातीकडे जा. मग राहुल गांधींनी कोपर्डीला यायला पाहिजे. म्हणजे मी काय काँग्रेस विरोधी नाही आहे, मी काय एनसीपी विरोधी नाही, मी कुठल्या पक्षाचा नाही आहे, मी कधी कुठल्या पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम नाही केलं. पण आता चीड निर्माण व्हायला लागली. या सगळ्या गोष्टी जे समाज विघटनचं काम करून राहिलेत, ह्यांच्या हातात सत्ता नाही म्हणून समाज तोडायचा, वाद निर्माण करायचे, विवाद निर्माण करायचे. काश्मीरमध्ये तेच घडतंय. कोणी डॉक्टर जाकीर नाईकला हिरो बनवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे लावलंय काय शेवटी? एकीकडे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन जर म्हणताय, देशची अस्मिता आणि अखंडताचा बोलताय, तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही फक्त देशालाच पुढे ठेवा ना, जातीला का पुढे ठेवताय तुम्ही? आणि जर देशाला सांभाळून घेतलं तर जात सांभाळलं जाईल. अतिशय मोदी सरकारचं विकासाचं कार्य जे काही झालेलं आहे, काही असल्या गोष्टींमुळे झाकल्या पण जातोय. मोदींच्या जवळची अनेक माणसं ही बेताल वक्तव्य करतायत, ज्याची धडकी भरेल इतर समाजामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करतायत. त्याच्यामुळे कुठेतरी या सरकारची प्रतिमा डागाळली जाते असं वाटतं. जे नेतृत्व आहे, लोक त्याच्याकडे बघतात. आज माझ्या भोवतीच्या व्यक्तींनी एखाद्या व्यक्तीला सांगितलं, धक्का दिला, बाजूला सरकून जा. पण व्यक्ती एक बघतो की जेव्हापर्यंत माझं काय रिॲक्शन आहे ते बघतो. की जर मी त्यांना म्हटलं की नाही माझ्या माणसाकडून चूक झाली, सॉरी, आपण माफ करा, आणि जवळ घेतलं, त्यांना प्रेमाने वागवलं, तेवढीच अपेक्षा असते त्यांना. आज कसं झालेलं आहे की मोदी खूप शांत आहेत. मोदी काय बोलत नाही, मोदींनी कुठलाही भाष्य केलेलं नाही. पण इतर सर्व गोष्टींवर क्षणाक्षणाला ट्विट करणारे, मन की बात करणारे मोदी या महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर, महत्वाच्या अशा त्यांच्याच पक्षातल्या, त्यांच्या सहकार्यांनी दिलेल्या धमक्यांवर आम्हाला गप्प असलेले दिसतात. त्याच्याबद्दल संदेह निर्माण होत नाही का? नाही, मला असं वाटतं की
त्यांचं ते पहिले इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप करतात. आणि आपल्याला अनुभव येईल. आणि माझ्या महाराष्ट्राचे बंधू आणि भगिनींना मी स्पष्टपणे सांगतो की म्हणजे त्यांनाही प्रत्यय येईल. ही इज अ व्हेरी शार्प फेलो, इज अ व्हेरी शार्प पर्सन. तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप, ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणार, व्यवस्थित सिस्टमाइज करणार सगळ्या गोष्टींना, आणि सिस्टमाइज करून असले जेवढे काही पदार्थ आहेत ते सर्व बाजूला करून टाकणार. म्हणजे हे त्यांचं वे ऑफ वर्किंग आहे. इनिशियली ही वेट्स फॉर दॅट, ही वेट्स फॉर द अमृत. समुद्र मंथन केल्यानंतर रत्न निघाले, त्याच्याकडे बघणार नाही. विष निघाला, जे जे काय निघतात त्याच्याकडे काय बघणार नाही. अल्टिमेट गोल अमृत. अमृत प्राप्त झालं की मोहिनी अवतार येतो आणि बरोबर असुरांना झोपून टाकतो. या पुढचं जे आपलं काम असणार आहे ते सोशल इंजिनिअरिंगचं आणि जातपात समूळ नष्ट करण्याकरता आपलं, त्याच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. किती प्रयत्न केले आणि किती मोठे प्रकल्प आले तरी कसं आहे की जिथे जात विचारले जाते तर तिथे जी कॅपॅसिटी, आर्थिक विकासाला कुठेतरी सामाजिक विकासाची जोड देणं गरजेचं आहे. ते सामाजिक विकासाची जोड द्यायचं काम यापुढे आपल्या हातून बिलकुल करायचं. आणि त्या सामाजिक विकासामध्ये चारित्रिक निर्माण करण्यास बरोबर नीती आणि मूल्य काय असतं हे नेटकेपणाने समजवायचं कार्य करून पावित्रता समाजामध्ये कशी निर्माण करता येईल ह्याच्यावर कार्य करणार. आजपर्यंत आपल्या जवळपास 4 दशकांच्या सामाजिक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक प्रकल्प उभे केलेत. जी. काही सामाजिक प्रकल्प हे अव्याहतपणे चालणारे आहेत, काही वार्षिक प्रकल्प आहेत आपले, तर काही प्रकल्प हे तात्कालिक, कुठे कोपर्डीसारखी घटना घडली, कुठे आणखीन काय घडलं. तर या पुढच्या काळामध्ये भय्यू महाराज यांच्याकडून आम्ही कोणत्या सामाजिक उपक्रमाची आणि प्रकल्पाची अपेक्षा करायची? आपण एक महाराष्ट्रातली जातीयता हा एक फार मोठा समस्या, आपण फार चांगला विषय म्हणजे विषय उचललाय. आता बघा, जातीयतेचा जे विचार आहे त्यांना माझं उत्तर, डॉक्टर, मी एकमात्र भारतातला व्यक्ती आहे. 25 लाख संविधानाच्या म्हणजे मी एक्झाम्स घेतलेत, प्रति छापून लोकांना बांटलेत. 1 मे 2016 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मी 1.5 तास व्याख्यान दिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते. दुसरं, SC समाजाच्या मुलांची सांगोल्यामध्ये शाळा आहे. व्हॉट आय एम फील की आता गव्हर्नमेंट थोडंसं अलर्ट झालंय, गव्हर्नमेंट अवेअर झाली. तर गव्हर्नमेंट कसं आहे की आता पाण्याकडे लक्ष घालते. मी 1700 तलाव बनवले. आता मला वाटतं की आता त्याच्याकडे थोडंसं जरा आपण साईड लावायला पाहिजे. पहिले मी प्लांटेशन करायचं, 23 लाख प्लांटेशन केले. गव्हर्नमेंट प्लांटेशन करते. थर्ड, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने माझी एक स्कीम उचलली होती, सामुदायिक विवाह सोहळा. मी 98 मध्ये केलं होतं सगळ्यात पहिले 500 लोकांचं. ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब त्या टायमाला मिनिस्टर्स होते आणि त्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि त्याला हे केलं. पण आता मी जे मागच्या काही 6 महिने 8 महिन्याचं जे म्हणजे आणि हे जे 1 वर्षाचं आहे, आपण खूप चांगला प्रश्न विचारला. आता कसं आहे, जे सोशली चॅलेंजेस जे ट्राईब्स आहे किंवा सेक्शन्स आहेत त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम करणं खूप गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त एक्सप्लॉयटेशन त्यांच्यावर होतं. अजूनही देवदासी प्रथा आहे, जरी बॅन केली असेल तरी आहे. त्यांच्या मुलींचं जात पंचायत आहे आपल्याकडे अनेक, खाप पंचायत त्यांना म्हणतो. दुसरीकडे जे आहे तृतीय पंथींचा एक मोठा प्रश्न आहे. मी मध्ये आदरणीय रेल्वे मंत्रींना पण मी निवेदन केलं, आदरणीय मुख्यमंत्रीजींना पण मी निवेदन केलं की पूर्वीच्या काळामध्ये महिलांच्या रक्षणासाठी तृतीय पंथींचं जे उपयोग व्हायचा. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथींची एक फार मोठी समस्या आहे. बीड, उस्मानाबाद त्या सर्व भागामध्ये. त्यांना जर सिक्युरिटीच्या रूपामध्ये घेतलं तर त्यांनी प्रश्न सुटू शकेल असं वाटतं आपल्याला. ऊसतोड कामगार, त्यांचे आई वडील वयस्कर असतात,
ते चालले जातात. म्हणजे ते गेले 8 महिने आई वडिलांचे हाल होतात, म्हणून त्यांना आपण रिहॅब म्हणजे त्यांना एक शेल्टर होम मध्ये ठेवणार. म्हणजे ते जाणार आणि येणार, म्हणजे जेव्हा ते येतील तर तेव्हा आई वडिलांना घेऊन जातील, पण त्यांच्यासोबत त्यांचे मुलं पण स्कूलिंग आपण चालू करायचं. आता इन्स्टिट्यूट ऑफ सोशल इंजिनिअरिंग हा माझ्या मनात कन्सेप्ट आहे. जे आपण इतके वेळपासून जे आपण फिरून म्हणजे फिरून आणि आपण येतोय तर ते जातीवर येतोय. राजकारणाचा जरी प्रश्न आपण विचारला तरी आपण जातीवरच जाऊन टिकलोय. विकासाचा जरी प्रश्न विचारला तरी आपण जातीवर जाऊन टिकलोय. जर कुठलाही प्रश्न विचारला तर जात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं जात संपायला पाहिजे. महात्मा फुलेंनी म्हटलं होतं जात संपायला पाहिजे. महात्मा गांधींनी म्हटलं होतं जात संपायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी पण जात हे संपण्यासाठी 12 बलुतेदार 18 पगड जाती पगड समाजाचे लोक एकत्र केले. कुठल्या महापुरुषांनी जातीबद्दल बोललेत? पण दुर्दैव असा की समाज एवढा धूर्त म्हणजे होत चाललाय आपल्या स्वार्थासाठी. म्हणजे समाजाचे काही लोक, पूर्ण समाज नाही, मला माफ करा, की आता भाऊराव पाटलांची पण एक जात आहे झाली. म्हणजे त्यांनी ते भाऊराव पाटलांना पॅटर्न म्हणजे त्यांनी जे आहे बिलकुल पेटेंट करून घेतलं. भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था, ज्यांनी सर्व समाजाच्यासाठी रयत शिक्षण संस्थासारखी शिक्षण संस्था उभी केली, आज ते पण जातीच्या चौकटीत आहे. म्हणजे नेमकं हे कोणाला सोडतात जातीच्या चौकटीच्या बाहेर? या पुढचं जे आपलं काम असणार आहे ते सोशल इंजिनिअरिंगचं आणि जातपात समूळ नष्ट करण्याकरता आपलं, त्याच्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. किती प्रयत्न केले आणि किती मोठे प्रकल्प आले तरी कसं आहे की जिथे जात विचारले जाते तर तिथे जी कॅपॅसिटी, आर्थिक विकासाला कुठेतरी सामाजिक विकासाची जोड देणं गरजेचं आहे. ते सामाजिक विकासाची जोड द्यायचं काम यापुढे आपल्या हातून बिलकुल करायचं. आणि त्या सामाजिक विकासामध्ये चारित्रिक निर्माण करण्यास बरोबर नीती आणि मूल्य काय असतं हे नेटकेपणाने समजवायचं कार्य करून पावित्रता समाजामध्ये कशी निर्माण करता येईल ह्याच्यावर कार्य करणार. एक शेवटचा आणि नाजूक वैयक्तिक प्रश्न आहे. मध्यंतरी आपल्या पत्नीचं निधन झालं. अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी असा अनुभव आपल्याला आला. त्याच काळात आपल्या तब्येतीच्या अनेक तक्रारी सुरू झाल्या. गुण जरी दैवी असले तरी माणसाचा देह मानवी असतो. हे दुःख, पत्नी वियोगाचं आणि अनेक शारीरिक व्याधी, यावर आपण कशी मात करताय? मी फक्त मी एक काम करतो. कुठल्याही व्यक्ती मला भेटले किंवा कुठलीही घटना घडली तर मी त्यांना त्यांच्या जागेला आपल्याला स्वतःला ठेवून आणि बघतो. आणि जेव्हा मी स्वतःला त्यांच्या जागेला ठेवून बघतो तर मी माझं दुःख आणि माझा त्रास विसरून जातो. आणि त्याच्यातून मला ताकद मिळते. आज पण मी रात्री 2 वाजता झोपलो, सकाळी 4ला उठलोय. जे माझे जवळचे लोक मागच्या 15 दिवसापासून मला बघतात आहे की जेव्हापासून हे कोपर्डीची घटना घडली, म्हणजे नुसतं आज मी नाटकं करायला किंवा बसेस दिले म्हणून हे ते सगळं करायला बसलेलो नाही, पण देवाला माहिती आहे की 2 तासाच्या वर झोपलो नाही. आणि सामाजिक बांधणी कशी करता येईल आणि सकाळपासून उठून जास्तीत जास्त जागरूकता कशी आणता येईल, समन्वय कशी स्थापित करता येईल त्याच्यावर कार्य करण्याचं म्हणजे पूर्ण प्रयत्न करून राहिलो आहे. तर ही ताकद एकतर जे आपल्याला प्रेम करतात त्या लोकांपासून येते, जे विश्वास करतात त्यांच्यापासून येते, आणि त्याचबरोबर ज्यांना आपल्याकडून म्हणजे कुठंतरी एक सहयोग किंवा एक आशा असते आपल्याकडून, त्यांच्यापासून पण येते. आणि सगळ्यात मोठी जी म्हणजे ताकद आपल्यामध्ये येते ती ताकद असते की तुमची संवेदना काय म्हणते. आणि माझी संवेदना ही म्हणते की कोपर्डीची जी मुलगीची म्हणजे जे मुलीचं जे झालेलं आहे ती एखाद्या कुटुंबाची मुलगी नव्हती, ती माझी स्वतःची एक मुलगी होती, माझी बहीण होती, समाजाची बहीण होती, समाजाची मुलगी होती, या राष्ट्राची एक मुलगी होती.
राष्ट्राचं कुठेतरी एक संपत्ती होती, धरोहर होती. कदाचित ती कबड्डी प्लेअर होती, नॅशनल प्लेअर झाली असती, इंटरनॅशनल प्लेअर झाली असती, नामवंत झाली असती, देशाचं नाव उंचवट केलं असतं. कुठंतरी माणसांनी संवेदनेचा विचार करणं गरजेचं आहे आणि शिक्षा ओरडून चालणार नाही, सुशिक्षित होणं गरजेचं आहे. वा वा. वेदनेवर संवेदनेचे पूल बांधणारा आणि शुचित्वाचे, पावित्र्याचे, मांगल्याचे सारेच दीप मंदावत असताना कुठेतरी या चकमकाटी, झगझगाटी अशा दुनियेमध्ये समईसारखं शांत आपलं समाजाचं कार्य, वैयक्तिक दुःखाला मागे सारून सतत कार्यरत असणारे भय्यू महाराज एका अत्यंत क्रिटिकल क्षणी आपल्या सोबत होते, जेव्हा मोदी सरकारला 30% कार्यकाल पूर्ण झालेला आहे. एक दुष्काळ महाराष्ट्राचा मागे पडलेला आहे, परंतु सामाजिक शांतता आणि सलोखा फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात पडलेला असताना कुठेतरी वात्सल्य दृष्टीचा एक पाऊस पडायला हवा होता, तो त्यांच्यातून पडताना दिसतोय. किंवा महाराष्ट्रातल्या जातीपातींवर मात करण्याकरता या पुढचं आयुष्य खर्ची पडणार आहे, असं सुतोवाच देखील त्यांनी केलं. जी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी आज आपण इतका प्रदीर्घ वेळ दिलात त्याबद्दल आपले विशेष आभार. धन्यवाद. आपलाही आभार आणि महाराष्ट्राचं सर्व बांधव आणि भगिनींना माझे खूप 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 नमस्कार. आणि जर माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल, कोणाची भावना आहत झाल्या असतील, तर मी माझ्या व्यक्तिगत वतीने आपल्या सगळ्यांची दिलगिरी आणि क्षमा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.